मुंबईकरांनी अर्थ जो घ्यायचा आहे तो घेतलेला आहे. सर, प्रख्यात डॉक्टर अमरापूरकर यांचा असाच एक मिनिट थांबा, एकच मिनिट. नाही तर काय काहीच नसेल तर या देशामध्ये काहीच कारण उत्तर देता येत नसेल तर देशद्रोही, घातपात असे शब्दाचा प्रयोग करायचा. लोकही टी व्ही बघत बसतात आणि म्हणतात अरे बरं घातपात झाला असेल. आता पाऊस आला, मोठं पाणी आलं, त्यात माणसं वाहून गेली, त्यात घातपात करायला माणूस तर आला पाहिजे, घातपात करणारा तर टिकला पाहिजे, तोही वाहून जाईल ना. सर, प्रख्यात डॉक्टर अमरापूरकर यांचं देखील अशाच पद्धतीने निधन झालं होतं. 2-3 दिवसांनी त्यांची देखील डेड बॉडी सापडली होती. याला 7-8 वर्ष झाली, अजूनही परिस्थिती बदलत नाही. त्यात म्हणून माणसं पडतायत. हा इतकी मोठी गंभीर असं आहे की पाऊस येण्याच्या आधी ज्या तयाऱ्या करायच्या आहेत त्यामध्ये मॅनहोल सगळे झाकणे, मॅनहोलच्या त्या भागातलं पाणी हे त्याचा विसर्ग लवकर होणे याच्यासाठी यंत्रणा करायची असते. आता 90,000 कोटीची महानगरपालिका तुम्ही 70,000 कोटीवर आणली, 25-30,000 कोटीचा प्रशासकीय काळात खर्च केला. तो कशावर खर्च झाला लोकांना कळतच नाही आहे की एवढे पैसे महापालिकेच्या ठेवी 90,000 कोटीवरून 70,000 कोटीवर आल्या आणि हे 25-30,000 कोटी कशाला गेले? एकट्या कोस्टल रोडला नाही गेले, मग आणखीन कशाला गेले? आणि त्यामुळं महापालिकेच्या काम जे सत्तेत आहेत त्यांची ती जबाबदारी आहे. त्यांनी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे. दिलीप मामा लांडे असं म्हणतायत की नालेसफाई असेल किंवा सातत्याने दौरे केलेले होते, सातत्याने पाहणी देखील केलेली होती, तरी सुद्धा या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. आणि त्यांच्यामध्ये आपण बघितलं म्हणजे उपमहापौर यांनी हे पण केलं होतं की आम्हाला साडीचा याच्यामध्ये घेत नाही, साडीच्यामध्ये घेत नाही, विश्वासात घेत नाही. उपमहापौरांनी म्हटलं होतं की महापौरांच्या दौऱ्यात ते काय सत्तेत असणारे दोन पक्ष आहेत, त्यामुळं आम्हाला त्याबद्दल काय बोलायचं नाही. ते विश्वासात घेऊ अगर न घेऊ, काम व्यवस्थित झालं पाहिजे. जनतेला जे आश्वासन दिले ते पूर्ण झालं पाहिजे. आज या शहरात तुम्हाला जनतेने सत्ता दिली, तुम्हाला या साध्या साध्या गोष्टी करता येत नाही तर मुंबईचं कल्याण कसं करणार तुम्ही? दिलीप मामा लांडे असं म्हणतायत की नालेसफाई आणि या वृक्षांच्या छाटणीसाठी वेळच मिळाला नाही, फार कमी अवधी मिळाला. मी मगाशी सांगितलं 20 दिवस उशिरा पाऊस आला, वेळच वेळ होता. साहेब, पण अधिकाऱ्यांवरती कुठे दबाव आहे किंवा अधिकाऱ्यांवर असा दबाव टाकला जातोय की ते ऐकत नाही? अधिकाऱ्यांच्यावर दबाव एवढा आहे, पॉलिटिकल इंटरफेरन्स एवढा वाढलेला आहे. नगरसेवक, आमदार, मंत्री या सगळ्यांचा विशिष्ट जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट जपण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांच्यावर आहे. बाकी जनता अशी वाहून गेली तरी त्यांना काही फरक पडत नाही. तर जयंत पाटील यांनी देखील टीका केलेली आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे या घटनेचा. एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली. असलम शेख 55 वर्षीय व्यक्ती ज्यांचा या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेला आहे आणि काही वेळापूर्वी त्यांचा मृतदेह देखील बाहेर काढण्यात आलाय. काल एका 11 वर्षीय मुलाला